नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळाली मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, भारतीय निर्यात आयात बँक भरती निघाली 2026 ची. त्याला आपण इंडिया एक्झिम बँक असंही म्हणतो. 2026 साठी तर चांगली अपॉर्च्युनिटी आलेली आहे. त्यामध्ये मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी इथं व्हॅकन्सी आहे. बँकिंग ऑपरेशन्समध्ये टोटल इथं 40 पदांसाठी ही भरती जाहीर केलेली आहे. इथं आपल्याला शैक्षणिक पात्रता सर अप्लाय करण्यासाठी कोणत्याही शाखेतील डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. एनी ग्रॅज्युएट डिग्री आणि एनी पी-जी डिग्रीवाले अप्लाय करू शकतात. तर चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याकडे आहे. सी-ए वाले पण अप्लाय करू शकतात. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप आणि Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. आता मित्रांनो, ही जी व्हॅकन्सी निघालेली आहे इंडियन एक्झिम बँककडून, तर व्हॅकन्सी निघाली आहे एक्झिम बँककडून. डायरेक्ट रिक्वायरमेंट असणारे ड्राईव्ह जी आहे मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी असणारे ॲडव्हर्टाइज नंबर असणार आहे. एच-आर-एम एम-टी करिता 2025-26 करता 5 नंबरची ही नोटिफिकेशन. इम्पोर्ट एक्सपोर्ट्स बँक इंडिया द बँक इज अन ऑल इंडियन प्रीमियर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स फॉर द एंगेजमेंट. ओके. इन्व्हाईट केलेले अपॉर्च्युनिटीसाठी तुम्हाला याच्यामध्ये इंटरनॅशनल ट्रेड्स आणि ॲप्लिकेशन्समध्ये इन्व्हाईट फॉर अपॉर्च्युनिटीज. ओके. ओके. याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो असतात, इलिजिबिलिटी कॅन्डिडेट्स इंडियन सिटिझनशिपवाले इथं अप्लाय करू शकता. जे की तुमचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म चालू झालेले आहे. 17 जानेवारी 2026 पासून आपले फॉर्म चालू झालेले आहेत. आता शेड्यूल रिक्वेस्ट दिलेला आहे. याच्यामध्ये वेबसाईट ओपन झालेली आहे 17 जानेवारी 2026 पासून. तर आपल्याला इथं लास्ट डेट असणार आहे अप्लाय करण्यासाठी 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत. आणि आपल्याला आपल्याला मंथ रायटिंग एक्झामिनेशन जे असणार आहे फेब्रुवारी 2026 मध्ये कंडक्ट केली जाणार आहे यामध्ये. आणि प्लीज नोट दॅट इथं दिलेलं आहे द प्रोसेस फॉर रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन कंप्लीटेड फॉर द वेन फीज डिपॉझिट फॉर द बँक फॉर ऑनलाईन मोड. आपल्याला डिपॉझिट परीक्षा फी भरायची आहे. बिफोर अप्लायिंग करण्याच्या आधी इन्शुअरली आपल्याला इलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे आपल्याला वाचून घ्यायचे आहे, जे की तुम्हाला मी सांगणार आहे आता संपूर्ण माझी स्टेप बाय स्टेप. आता एक्झामिनेशन जी असते तुमची कंडक्ट केलेली आहे चेन्नई, कोलकाता, मुंबई, न्यू दिल्ली, गुवाहाटी याच्यामध्ये मोठ्या-मोठ्या सेंटर्समध्ये तुमची एक्झामिनेशन आहे. आणि इंटरव्ह्यू तुमचं जे असणार पर्सनल इंटरव्ह्यू जे कंडक्ट केले जाणार आहे मुंबई आणि नवी दिल्लीमध्ये. ओके. तर हे सगळे ऑप्शन ज्यात देण्यात आलेले आहे. आता तुमची इथे पोस्टिंग जी असणार आहे याच्यामध्ये मॅनेजमेंट ट्रेनिंग तुमचं पोस्टिंगचं नाव आहे, पोझिशन आणि कॅटेगरी वाईज व्हॅकन्सी दिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी एम-टीसाठी व्हॅकन्सी आहे. बँकिंग ऑपरेशन्समध्ये याच्यात टोटल विथ 40 व्हॅकन्सी आहे याच्यामध्ये. ओके. पण आता इथून पुढे गेल्यानंतर संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून गाईडलाईन दिलेली आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया ऑल द इलिजिबिलिटी एज, एज्युकेशन, क्वालिफिकेशन आपल्याला इत्यादी आपल्याला याच्यात नोटिफिकेशन एज क्रायटेरिया सगळं सांगणार आहे. आता ओके याच्यामध्ये अकॅडमिक क्वालिफिकेशन जर बघायला गेलं तर एकच पोस्ट असणार आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग ऑपरेशन बँकिंग ऑपरेशन्समध्ये 40 व्हॅकन्सी, यूआरला 19 व्हॅकन्सी, एससीला 5 व्हॅकन्सी, एसटीला 3 व्हॅकन्सी, ओबीसीला 10 व्हॅकन्सी, ईडब्ल्यूला 3 व्हॅकन्सी. याच्यामध्ये मिनिमम आपल्या 60% आपल्याला एनी ग्रॅज्युएट डिग्री आपण असाल तर आपण अप्लाय करू शकतो. आणि जर तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असेल एम-बी-ए, पी-जी-डी-बी-ए, पी-जी-डी, बी-एम, ओके, एम-एम-एस असेल किंवा सी-ए वाले तुम्ही असाल 60% तरी तुम्हाला चांगलेच सगळ्यात पहिले प्रिफरन्स तुम्हाला मिळणार आहे यामध्ये. ओके. आता कॅन्डिडेटसाठी इथं कोणत्याही प्रकारचा इथे एक्सपिरियन्स वगैरे लागणार नाही. तर इथं फ्रेशर्स कॅन्डिडेट सुद्धा अप्लाय करू शकतात. ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते त्यामध्ये. ओके. आता याच्यामध्ये क्वालिफिकेशन्स दिलेलं आहे. एक्झामिनेशन रायटिंग आपल्याला असणार आहे. रायटिंग एक्झामिनेशन्स केली जाणार आहे. ओके. तर प्रोडक्शन निअरली फॉर डॉक्युमेंटेशन सक्सेसफुली झाल्यानंतर आपलं फायनल सिलेक्शन केलं जाणार आहे. आता 1 जून 2026 पर्यंत याचं फायनलीचं सिलेक्शन होणार आहे. ओके. आता एक्सेलंट आपल्याला याच्यात काम करणे सुवर्ण संधी आहे. इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये चांगली संधी आहे. ओके. आता यामध्ये आपल्याला पर्सेंटेज वगैरे काउंटिंग करून घ्यायची आहे. लिमिट दिलेली आहे. जे की आपल्याला 31 डिसेंबर 2025 पर्यंत मॅनेजमेंट ट्रेनिंगची एज लिमिट काउंटिंग डेट आहे. 21 वर्षापासून तर 28 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. 31 डिसेंबर 2025 पर्यंत. याच्यामध्ये कॅटेगरीनुसार सूट पण आहे. एस-सी, एस-टीला 5 वर्षाची सूट आहे म्हणजे 33 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. नॉन क्रिमी लेव्हलवाले 3 वर्षाची सूट म्हणजे 31 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. पी-डब्ल्यू-डी कॅटेगरीनुसार आपल्याला एस-सी-एस-टी 43, ओबी-सी असेल 41 आणि पी-डब्ल्यू-डी, यूआर, ईडब्ल्यूला 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची गाईडलाईननुसार आपल्याला व्हॅकन्सी आहे. ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी बघायला मिळते. ओके. आता त्यानंतर आपण इथं कॅटेगरीची माहिती देण्यात आली. ओबी-सी, एस-सी, एस-टी या कॅटेगरीची माहिती आपण स्वतः वाचून घ्या. ओके. त्याच्यामध्ये आता तुमचं इम्पॉर्टंट असणार आहे, जो की याच्यामध्ये सिलेक्टेड कॅन्डिडेट फॉर इंडियावाले इथं अप्लाय करू शकतात. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. गाईडलाईन दिलेली आहे.
ऑफर्ससाठी दिलेले आहे. मॅनेजमेंट ट्रेनिंग इथं सॅलरी जी असते ज्युनियर मॅनेजमेंटमध्ये आपल्याला सगळ्यात आधी असणार आणि सक्सेसफुल झाल्यानंतर आपण डेप्युटी मॅनेजर असं बनणार. स्टार्टिंग सॅलरी तुम्हाला भेटणार आहे ₹65,000 पेड असणार आहे ट्रेनिंगमध्ये पेड आपलं ट्रेनिंग पिरियडमध्ये ओके. आणि ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली आता जीएममध्ये तुम्ही जेव्हा जाल तर 48,480 पासून तर ₹85,920 इतकी सॅलरी आपल्याला भेटू शकते. ओके. चांगली पॉझिटिव्ह याच्यामध्ये आपल्याला आहे. तर पगार वगैरे चांगला भेटेल प्रोड्युसरमध्ये ओके. आपण आपल्या मॅनेजमेंट, डेप्युटी मॅनेजर्स वगैरे आपले प्रमोशन्स वगैरे होतात आणि पुढे मॅनेजर होणार. ओके. असे काही प्रमोशन बघायला मिळतात. इंटरेस्टेड कॅन्डिडेटला इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म 17 जानेवारी 2026 पासून चालू झालेले आहे कालच्या दिवसापासून. तर आपल्याला इथं फॉर्म लवकरात लवकर भरून घ्यायचे आहे, की शेवटची दिनांक 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत. ₹600 याच्यामध्ये फी असणार आहे नॉन रिफंडेबल ओके. आणि एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डीमध्ये असेल ₹100 फीज असणार आहे. तर याची फी पण ऑनलाईन पद्धतीने आपल्याला भरून घ्यायची आहे ओके. फी भरल्याशिवाय आपली इथं फायनल आपला फॉर्म सबमिट होणार नाही. मिनिमम क्वालिफिकेशन स्टँडर्ड्स वगैरे लागणार आहे आपल्याला कॅटेगरीनुसारच. नंबर ऑफ आपल्याला कम्युनिकेशन रिझल्ट दिलेला आहे. ऑलरेडी फॉर ज्यांनी मस्ट वगैरे लेटर वगैरे दिले आहे, डिस्चार्ज सर्टिफिकेशन आहे त्याच्यासाठी ओके. आता इम्पॉर्टंट पॉईंट तुमच्यासाठी असणार आहे सिलेक्टेड कॅन्डिडेट मॅनेजमेंट ट्रेनिंगचं पोस्टिंग भेटेल तेव्हा तुम्हाला पर्सनल बॉन्ड असणार ₹3,00,000 बॉन्ड तुम्हाला 1 वर्षासाठी इथं द्यावा लागणार आहे जॉइनिंग झाल्यानंतर. ओके. ₹3,00,000 बॉन्ड असणार मिनिमम आपल्याला 5 वर्षापर्यंत एम्प्लॉयी म्हणून इथं काम करावं लागेल. सोडता येणार नाही. लीगल इथं दिलेलं आहे संपूर्ण माहिती वगैरे स्टेप बाय स्टेप. द ॲक्शन्स फॉर द कॅन्डिडेट्स दिलेले आहे युनियन फॉर मेन्ससाठी ओके. संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप. ओके. तुमच्यावर कारवाई पण करू शकतात. त्यानंतर जनरल इंट्रोडक्शन दिलेलं आहे, जे की कॅन्डिडेटला रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे, त्याच्यात 2 तासात तिथं पोहोचून जायचं आहे. आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी आयडी सोबत घेऊन जायचं, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स ओके. जे पण आपल्याकडे असेल, आपल्याला लागतात एक्झामिनेशनला आणि तिकीट वगैरे घेऊन जा. इम्पॉर्टंट आपल्याला एक्झामिनेशन सेंटर्स आपल्याला एक्झामिनेशन सेंटर चॉईस करून घ्यायचे, जे पण आपल्या नियर बाय असेल, जे तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेले आहे कोणते-कोणते सेंटर्स तिथं आहे ओके. ते चॉईस करून घ्यायचे आहे. आता रायटिंग टेस्ट जर बघायला गेले याच्यामध्ये नेम ऑफ द टेस्ट क्वेश्चन्स दिलेले आहे, जे की आपल्याला आहे पर्सनल प्रोफेशनल नॉलेज सब्जेक्टनुसार असणार आहे. सब्जेक्टिव्हमध्ये पार्ट 1 मध्ये आपल्याला असणारे फायनान्शियल स्टेटमेंट्समध्ये क्वेश्चन्स असणारे कंपल्सरी 40 मार्कांसाठी आणि पार्ट 2 मध्ये असणारे अटेम्प्टमध्ये 6 ते 8 पर्यंत क्वेश्चन असणार आहे. सिस्टम मार्क्ससाठी 60 मार्कांसाठी. याच्यामध्ये 2.5 तासाचा टाईम दिण्यात आलेला आहे. ओके. 100 मार्कांचा पेपर आहे हा ओके. आता अदर इम्पॉर्टंट दिलेलं आहे याच्यामध्ये डेस्टिनेशन एक्सपर्ट इम्पोर्ट्स बँकसाठी चांगली पॉझिटिव्ह आपल्याला आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप देण्यात आलेली आहे ओके. आता याच्यात तुमचं जे रेशो जे असणार इंटरव्ह्यू तुमच्या नंतरून कंडक्ट होईल तेव्हा तुम्ही सिलेक्शन झाले आपलं रायटिंग झाल्यानंतर फायनल मेरिट जी लागणार आहे परफॉर्मन्स बेस आपल्याला असणार आहे. इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे. तर रायटिंग एक्झामिनेशनमध्ये 100% पैकी 70% वेटलेस आहे आणि इंटरव्ह्यूमध्ये 100% पैकी 30% वेटलेस आहे ओके. असं इथं देण्यात आलेलं आहे. आता ते चांगली पॉझिटिव्ह आपल्यासाठी सुवर्ण संधी याच्यामध्ये आहे. सर गाईडलाईन दिलेली आहे याच्यामध्ये आपल्याला ओके. गाईडलाईन वगैरे वाचून घ्या. ह्या गाईडलाईन छोट्या-मोठ्या गाईडलाईन असतात. आन्सर की वगैरे याच्यामध्ये ओके. गाईडलाईन फॉर इम्पॉर्टन्स गाईडलाईन नाही एवढ्या, पण नॉर्मली आहे. आता हाऊ टू अप्लाय करण्यासाठी ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन करा. पेमेंट फीस भरा. डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करा. 17 जानेवारी 2026 पासून 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत ओके. त्यासाठी फोटोग्राफ, सिग्नेचर लेफ्ट थंब इथं दिलेलं आहे ते अप्लाय करून द्यायचं आहे. आयडी प्रूफ वगैरे आपल्या एक्झाम सोबत घेऊन जा आणि 17 जानेवारी 2026 पासून 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत अप्लाय करून घ्या. ॲप्लिकेशनची वेबसाईट लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल ओके. पेमेंट फीस पण तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पे करायची आहे. ओके. त्याची फोटोग्राफची साईज, सिग्नेचर साईज सगळे दिलेले आहे याच्यामध्ये खाली. हे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना पण मी सांगणार आहे. पुढचा व्हिडिओ त्यावर ऑनलाईन याचा फॉर्म पण भरणार आहे. तेव्हा आपण याचं डिक्लेअर माहिती बघू. इथं आता तुम्हाला जर बघायची असेल बघू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला मी संपूर्ण माहिती दिलेली आहे. कोणालाही या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. याची PDF फाईल डाउनलोड करायची असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप पण डाउनलोड करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अप्लाय करण्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्त मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब फॉर्च्युनिटी असतो. अशा नवीन जॉब फॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूयात आणि स्टुडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.